तर हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात। इकडे सगळं मस्त आहे। आज दिवस आहे शुक्रवार आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट। तर आता वाजले आहे जवळपास सकाळचे पावणेच येऊन 10 वाजत आहेत। आणि आज आमच्याकडे खूप पाऊस पडला। रात्री खूप पाऊस होता आणि त्यानंतर आता सकाळी मात्र छान ऊन निघालेली आहे। सकाळी तर मुलांना जेव्हा स्कूलमध्ये सोडायला गेली तेव्हा थोडासा हलकासा आणखी पाऊस लागला। तर मला असं वाटलं की कुठे आज दिवसभर पाऊस येईल। तर असं झालं की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत आहे, हिवाळ्यामध्ये थंडीच्या ऐवजी गरमी होत होती आणि आता जेव्हा ऊन लागायची वेळ आली तेव्हा आता थंडी पडत आहे। अशासारखी हे झाली। थंडी नाही आहे मात्र, फक्त ऊन आहे। फक्त आभाळा होतं। रात्रभर पाऊस आला, दिवसासुद्धा थोडासा आला पण गेला। आता छानपैकी ऊन निघत आहे बघा। सकाळची वेळ आहे, जस्ट सकाळचे वाजले आहेत 10। तर मुलंही गेली आहे स्कूलमध्ये, मिस्टरही गेले आहे। जस्ट माझं आता चायपाणी वगैरे सगळंच झालेलं आणि स्वयंपाक झालेला। आता मला माझे बाकीचे कामं आहेत। तर बाकीच्या कामाबरोबर चला, तुम्ही मला म्हणजे तुमच्याशी बोललं नाही तर मला तरी कसं तरी होऊन जातं। त्याच्यामुळे मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट आणि तुम्हीसुद्धा कसे आता नक्की सांगा। तर चला, मी आता दाखवते तुम्हाला बाहेरचं आणि सोबतच घरसुद्धा दाखवते। तर हे बघा, आपण करू समोरच्या रूमपासून सुरुवात। तसे कामं तर काही नाही झालेले। हे बघा, इथे आता उचलून ठेवायचं आहे आणि काल रात्री खूप ऊन पडला, सकाळीसुद्धा पाऊस आला, त्याच्यामुळे टॉवेल्स मी इथे टाकलेले हे घरातले आहे जे ठेवायचे आहे। हे बघा, पाऊस आला त्याच्यामुळे पोतं पूर्ण भिजलं। आता थोडीशी ऊन निघत आहे। हे बघा, रात्री आला होता पाऊस आणि खूप पाऊस आला, म्हणजे असा सतत पाऊस आला, असं पावसाळ्यासारखं। तर सगळं म्हणजे रोड वगैरे तो पूर्ण झाडून पुसून टाकला पावसाने अशा प्रकारे। त्यानंतर मग आता इथे सुद्धा खूप ओलं होतं, अर्धी जागा ओली दिसत असेल, कारण की जिथपर्यंत स्लॅब आहे वरचं तिथपर्यंत पाणी लागतं, नाही तर नाही लागत। आणि हे फूल म्हणजे हे झाड मी जवळपास 2 वर्षापासून आणलेलं, पण सगळ्या झाडांना फुलं लागून गेलेले, काही झाड गेले, पण मात्र या झाडाला आत्ता फूल लागत आहे आणि तो इतकं सुंदर फूल लागला, ते पाहून खूप मस्त वाटलं। त्यानंतर बघा, घर आपण आहोत आता घरामध्ये आणि घर हे दळण आहे, मला दळायला न्यायचं आहे। तर मी जस्ट निवडून ठेवलेलं कालच, आणि आमच्याकडे बुधवारी चक्की बंद असते, त्याच्यामुळे मी आदल्या दिवशी मला आणखी तांदूळ आणि डाळ दळून आणायची आहे। त्यासाठी सुद्धा ती छान वाळवून, तांदूळ छान स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेले आहेत। तर त्यासाठी म्हणून ते ठेवले आहेत आणि आता मला दळून आणायचं आहे। तर आता मी गुरुवारी आणेल, त्यासाठी म्हणून ते एकत्र करून ठेवले आहेत। आणि त्यानंतर हे बघा, या ज्या चिमण्या आहेत त्या खूप सुंदर वाटतात। इथे किचनमध्ये मी लावलेल्या आहेत, त्या मला छान वाटतं, कारण की माझं जास्त वेळ किचनमध्येच जातो, कारण दिवसभर किचनमध्ये मुलं हे बनवून मागतील ते, तर त्याच्यामुळे दिवसभर किचनमध्येच राहते। त्याच्यामुळे मला किचनच छान पाहिजे। आणि हे बघा, मी हा स्टँड घेतलेला होता, तो काही बरोबर काही कामी आला नाही। चला फ्रेंड्स, आता वाजले आहे जवळपास 4:30 म्हणजे 4:45 होत आहे जवळपास, आणि मला जायचं आहे बाहेर। आम्ही चाललो आहोत किराणा आणायला आणि सोबत दळायला जात आहोत। तर मिस्टर गेले आहेत गाडी आणायला, ती गाडी आणतात, त्याच्यानंतर मी दळण वगैरे ठेवेल आणि चला मी तुम्हाला दाखवतेच। तर हे बघा, आता आणलं आहे, तर ते गाडी आणायची वाट बघत आहे मी। इथे याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आणि डाळ दोन्हीचे डबे असे ठेवले आहेत, तर त्याच्यात न्यायला त्रास नको म्हणून मी ते दोन्ही एकत्र केले एका पिशवीमध्ये, आणि गहू एकीकडे आहे। तर चला, आता वाजले आहे जवळपास 11 वाजले आहे आणि म्हणजे माझे वगैरे झालेले आहे, जेवढे व्हायचे तेवढे कामं वगैरे झालेले आहे। आता जस्ट आंघोळ करायची आहे, बाहेर कोणीतरी आहे म्हणून बघितलं। तर आता मला करायची आहे आंघोळ पाणी, आणि सोबतच आहे थोडेसे कपडे मशीनमध्ये टाकलेले आहेत। आणि मुलं आज सॅटर्डे असल्यामुळे स्कूलमध्ये गेली आहेत, मुलं येतील, त्यांना आणायला जावं लागेल। मिस्टर वगैरे गेले आहेत आपापल्या कामावर, आणि तर आता थोडासा वेळ मिळाला मी केला आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की सांगा। चला, आवडले तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन ऑन करा, आणि लगेचच येणारे माझे व्हिडिओ बघत चला, कमेंट करा, शेअर करा। तर चला फ्रेंड्स, याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड, आणि तुम्ही नक्की मला सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो। तर बाय।